इमॅजिन करा, तुमच्या समोर दोन पर्याय आहेत. आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण करणं किंवा सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण करणं पण जीव धोक्यात टाकणं. असेच दोन पर्याय होते हैदराबादच्या 53 वर्षीय आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अरुण कुमार तिवारींकडे. माउंट एव्हरेस्ट सर केला आणि खाली येताना त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबानं त्यांचा मृतदेह तिथेच सोडण्याचा निर्णय घेतला. हे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल की एखादं कुटुंब असं कसं काय करू शकतं, पण त्याचं कारणही तसंच आहे. आणि फक्त पैसे हे एकमेव कारण कुटुंबानं दिलेलं नाहीये. नक्की काय, कसं, कधी आणि का घडलं याची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून समजून घेता येणार आहेत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आता हे सगळं नेमकं घडलं कसं? तर अरुण तिवारी हे एका भारतीय गिर्यारोहक पथकाचा भाग होते. पायोनियर ॲडव्हेंचर्सचे मालक निवेश कार्की यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅम्प 4 मधून अंतिम ट्रेक सुरू केल्यानंतर काही वेळातच तिवारी यांना प्रचंड थकवा जाणवायला लागला. त्यांच्या वैयक्तिक शेर्पा गाईडनं त्यांना पुढे न जाता मागे फिरण्याचा वारंवार सल्ला दिला. पण अनेक वर्ष बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून तिवारी पुढे जात राहिले. शिखर इतकं स्पष्ट दिसत असताना आणि आवाक्यात असताना मी माझं स्वप्न कोणत्याही परिस्थितीत अर्धवट सोडणार नाही असं तिवारी म्हणाले होते, असं कार्की यांनी सांगितलं. त्यांनी 8,848.86 मीटर उंचीवर असलेल्या एव्हरेस्टच्या शिखरावर यशस्वीपणे पाऊल ठेवलं. पण खाली उतरत असताना हिलरी स्टेप, जे शिखरापासून अवघ्या 60 मीटर खाली आहे, म्हणजेच सुमारे 8,790 मीटर उंचीवर आहे, तिथे त्यांना रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. डेथ झोनमध्ये हवेचा दाब अत्यंत कमी असल्यामुळे मानवी शरीरावरती त्याचा परिणाम होतो आणि वेगानं शरीराची हानी होते. तरीही शेर्पा गाईड्सनी त्यांना ऑक्सिजन देऊन वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केला, पण त्यांचा जागीच मृत्यू झाला. आता त्यांचा मृतदेह परत आणणं शक्य होतं का? तर होतं, पण त्यासाठी काय काय करावं लागलं असतं बघा. या भारतीय मोहिमेचं आयोजन करणाऱ्या पायोनियर ॲडव्हेंचर या संस्थेचे निवेश कार्कींनी सांगितलं की 5 दिवसांनंतर आता मृतदेह परत आणणं हे जवळपास अशक्य आहे, कारण त्या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली असून संपूर्ण भाग हा दाट बर्फाखाली आहे. तिथे शेर्पांना पाठवणं म्हणजे आणखीन लोकांचा जीव धोक्यात घालण्यासारखं आहे. कार्की पुढे असं म्हणाले की डेथ झोनमधून मृतदेह आणण्याच्या मोहिमेसाठी 8 ते 10 शेर्पांना कित्येक दिवस गोठलेल्या बर्फातून मृतदेह बाहेर काढावा लागतो. त्याला दोरांनी बांधावं लागतं आणि दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या तीव्र उतारांवरून कॅम्प 2 पर्यंत खाली आणावं लागतं. या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावरती ऑक्सिजन सिलेंडर्सचा वापर होतो आणि बचावकर्त्यांना स्वतःला तीव्र फ्रॉस्टबाईट्स, वादळ, थकवा आणि दरीत कोसळण्याचा जीव घेणा धोका असतो. मृतदेह खाली आणण्यासाठी किती खर्च होतो तेही आपण बघूयात. या भारतीय मोहिमेचं आयोजन करणाऱ्या पायोनियर ॲडव्हेंचर या संस्थेनं सुरुवातीला मृतदेह मॅन्युअली म्हणजे माणसांद्वारे खाली आणण्यासाठी $1,14,000 म्हणजे सुमारे 1.1 कोटी रुपये खर्च येईल असं सांगितलं होतं. नंतर सहानुभूती सवलत म्हणून त्यांनी $94,000 म्हणजे साधारण 89.7 लाख रुपये इतका खर्च होईल असं सांगितलं. तुलना करायची झाल्यास डेथ झोनमधून मृतदेह परत आणण्याचा खर्च हा काठमांडू एव्हरेस्ट काठमांडू अशा 55 दिवसांच्या संपूर्ण ट्रेकिंग पॅकेजच्या दुप्पट आहे. काठमांडू एव्हरेस्ट काठमांडू अशा ट्रेकिंग पॅकेजची किंमत ही साधारण $45,000 म्हणजेच 42.9 लाख रुपये इतकी असते. याशिवाय विमा कंपन्या सहसा जिवंत व्यक्तींचं हेलिकॉप्टर रेस्क्यू किंवा कमी उंचीवरून मृतदेह आणण्याचा खर्च उचलतात, पण एवढ्या टोकाच्या उंचीवरून मृतदेह मॅन्युअली खाली आणण्याचा खर्च हा विम्यात समाविष्ट नसतो. आता या सगळ्यामध्ये कुटुंबाची काय भूमिका होती आणि मृतदेह तिथेच सोडण्याचं कसं ठरलं? तर तिवारी यांच्या कुटुंबाने असं स्पष्ट केलं की हा निर्णय हा केवळ पैशांशी संबंधित नाहीये, तर यामागे आध्यात्मिक भावनाही आहेत. तिवारी यांचे मेव्हणे सुधीर उपाध्याय यांनी असं सांगितलं की हिंदू परंपरेत हिमालयाला देवभूमी आणि भगवान शिवाचं निवासस्थान मानलं जातं. तिवारींच्या कुटुंबियांनी हिमालयातील त्यांच्या मृत्यूला एक प्रकारची समाधी मानलंय. ते आता हिमालयाचाच भाग आहेत, एका अर्थाने शिवाचाच एक भाग आहेत असं ते म्हणाले. त्या उंचीवरनं हाडं ठिसूळ होतात आणि शरीराला त्रास होतो. त्यांच्या मुलांनी त्यांना असं छिन्न विछिन्न अवस्थेत पाहू नये अशी आमची इच्छा होती असंही ते म्हणाले. तिवारींसाठी यापेक्षा अधिक योग्य अंतिम स्थान असूच शकत नाही अशी त्यांच्या कुटुंबाची भावना आहे.
शिखर सर करण्याच्या नोंदवलेल्या प्रयत्नांना सुरुवात झाल्यापासून एव्हरेस्टवरती किमान 344 गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय आणि गिर्यारोहणाच्या अंदाजानुसार सुमारे 200 मृतदेह हे पर्वतावरतीच आहेत, कारण ते बाहेर काढणं एकतर खूप धोकादायक आहे किंवा खर्चिक आहे. आता हिलरी स्टेपवरून मृतदेह खाली आणणं हे अत्यंत धोकादायक आणि अवघड आहे. ते का तेही समजून घेऊ. हेलिकॉप्टरची इथे मर्यादा येते. हेलिकॉप्टर फक्त कॅम्प 2 जे सुमारे 6400 मीटरवरती आहे तिथपर्यंतच जाऊ शकतं. याचा अर्थ की 8 ते 10 शेर्पांच्या टीमला हे मृतदेह कडाकाच्या थंडीत, बर्फात आणि अत्यंत अरुंद अशा शिखराच्या कड्यावरून जवळपास 2400 मीटर म्हणजे 2.4 किलोमीटर खाली मॅन्युअली ओढत आणावे लागतात. याच्यामध्ये कठोर परिश्रमही असतात. गोठलेल्या बर्फातून मृतदेह बाहेर काढणं, त्याला जाड दोरखंडांनी बांधणं आणि कड्यांवरून खाली उतरवणं यासाठी प्रचंड शारीरिक क्षमतेची गरज असते. या सगळ्यामध्ये जीवाचा धोकाही आहे. या प्रक्रियेत बचावकर्त्यांना मोठ्या प्रमाणावरती ऑक्सिजन खर्च होतो आणि त्यांना स्वतःला तीव्र फ्रॉस्टबाईट्स होऊ शकतात. त्याचबरोबर अचानक येणारं वादळ आणि दरीत कोसळण्याचा मोठा धोका असतो. आता या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक प्रशासकीय अडचणीही आहेत. मृतदेह पर्वतावरतीच सोडल्यामुळे काही प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. कार्की यांनी स्पष्ट केलं की जोपर्यंत मृतदेह हा काठमांडूमध्ये आणून त्याची अधिकृत ओळख पटवली जात नाही तोपर्यंत प्रशासकीय नियमांनुसार त्या गिर्यारोहकाला दीर्घ काळासाठी केवळ मिसिंग घोषित केलं जातं. अरुण तिवारी यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 2 मुली आहेत. यापूर्वीही त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता, पण 7200 मीटर उंचीवरती त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मागे फिरावं लागलं होतं. यावेळी मात्र त्यांनी त्यांच्या जिद्दीनं शिखर गाठलं. याच भारतीय मोहिमेतील आणखी एक सदस्य 46 वर्षीय संदीप आरे यांचाही शिखर सर करून खाली उतरताना मृत्यू झाला होता. मात्र आरे यांचा मृत्यू तुलनेनं कमी उंचीवर झाल्यामुळे त्यांचा मृतदेह यशस्वीपणे खाली आणण्यात आला. दरम्यान या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व करणारे आणि बचाव कार्यात समन्वय साधणारे लेफ्टनंट कर्नल बर्थवाल यांना गंभीर फ्रॉस्टबाईट झाला असून त्यांच्या हाताची 3 बोटं गोठली आहेत. त्यांना भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनं दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा ही बातमी जी आहे ती अगदी डिटेलमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर एखाद्या आकड्यांमध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्हाला टाइम्स ऑफ इंडियाला जाऊन सुद्धा ही बातमी जी आहे ती वाचता येईल. आत्ता मी इथेच थांबतो. तुम्हाला जर असेच मुंबई तकचे व्हिडिओज बघायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मग तुम्हाला वेळेवरती सगळ्या अपडेट्स मिळत राहतील.